नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, एक साध्या दिसणाऱ्या नेत्याचा अचानक एक व्हिडिओ व्हायरल होतो आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू होते. हे खरं आहे की कोणीतरी आखलेला प्लॅन? ही कथा आहे नरहरी झिरवाळ यांच्या व्हायरल व्हिडिओ मागची खरी कथा. झिरवाळ राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री, दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार. पांढरी टोपी, पांढरा कुर्ता, पायजामा, साधा स्वभाव, जमिनीवरचा नेता. काही कार्यकर्त्यांसोबत नाचल्यामुळे चर्चेत आले, तर कधी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे. पण त्यांच्या नावासोबत कायम जोडली गेली ती एकच ओळख, साधेपणा. पण आता ही ओळख बाजूला पडली आहे, कारण सोशल मीडियावर एक व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरलेला आहे. असा दावा केला जात आहे, की हा व्हिडिओ त्यांच्या शासकीय निवासस्थानातील आहे. त्या व्हिडिओमध्ये जिरवाळ एका तृतीयपंथीय व्यक्तीसोबत दिसतात. दोघेही एकाच गादीवर असल्याचे दृश्य आणि इथूनच सुरू झाली चर्चा. लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. हे नेमकं काय चाललंय? विरोधकांनीही संधी साधली. शासकीय निवासस्थानात अशी गोष्ट होतात का? दारू पार्टी चालते का? आणि मग राजीनाम्याची मागणी जोर पकडून लागली. पण ही कथा इथेच थांबत नाही. कारण सध्या राज्यात आणखी एक मोठं प्रकरण गाजत आहे. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण. या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचे फोटो समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मोठ्या नावांवरही आरोप होत आहेत. आणि याच वेळी अचानक जिरवाळ यांचा व्हिडिओ समोर येतो. म्हणून एक नवा प्रश्न उभा राहतो. हे सगळं फक्त योगायोग आहे, की यामागे काही मोठं प्लॅनिंग आहे? जिरवाळ अडकले की त्यांना अडकवलं गेलं? सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे हा व्हिडिओ बाहेर कसा आला? जर तो शासकीय निवासस्थानातला असेल, तर तो शूट कोणी केला आणि लीक कोणी केला? आणि सर्वात महत्त्वाचं, तो आत्ताच का समोर आला? काही लोक म्हणतात हे पूर्णपणे वैयक्तिक प्रकरण आहे, तर काही लोकांचं मत हे राजकीय कट कारस्थान असू शकतं. पण खरं काय आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. आजच्या डिजिटल युगामध्ये एक व्हिडिओमुळे एखाद्या व्यक्तीची प्रतिमा काही क्षणात बदलू शकते. पण त्या व्हिडिओ मागचं सत्य आणि त्यामागची वेळ हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. जिरवाळ खरोखरच दोषी आहेत, की ते फक्त एका मोठ्या खेळाचे बळी आहेत? याचं उत्तर अजूनही सापडलेलं नाही. पण एक गोष्ट नक्की, हा व्हिडिओ फक्त एक व्हिडिओ नाही, तो एका मोठ्या चर्चेचा आणि संशयाचा भाग बनला आहे. मग खरं काय, सत्य की साजिश, हे ठरवणं आता तुमच्यावर आहे. कारण प्रत्येक व्हायरल गोष्ट ही खरी नसते आणि प्रत्येक शांत चेहऱ्यामागे एक वेगळी गोष्ट लपलेलीच असते. तुम्हाला काय वाटतं या व्हायरल व्हिडिओबद्दल? कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.